शरणागत
आपल्याला नेहमी सोमवार यायला नको वाटतं, रविवार असणार की सुट्टी असते, पण आजच्या सोमवारची सगळेजण वाट बघत होते. का बरं? राम मंदिर आपलं होणार आहे, आज प्रतिष्ठापना होणार आहे आपल्या रामलल्लाची. मग आजचा अभंग आहे तो समर्थ रामदास स्वामींचा आहे. त्यांचं वर्णन करताना तुम्हाला श्लोक येत असला तर तुम्ही पण म्हणायचे. शुकासारिके पूर्णवैराग्याचे वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचं खरं नाव काय होतं? नारायण. बरं का? पण रामाची इतकी भक्ती ते करायचे की त्यांनी आपलं नावच बदलून टाकलं आणि काय नाव घेतलं? रामदास. रामाची त्यांनी खूप सेवा केली, रामनामाचा प्रचार केला, प्रसार केला आणि सगळ्यांच्या मनामध्ये रामाला बसवलं. बरं का? ज्या वेळेला शिवराय राज्य करत होते की नाही, त्यावेळी समाजामध्ये त्यांनी दोन दैवत
समाजापुढे ठेवली, कारण समाज झाला होता निष्क्रिय. मग समाजाने काहीतरी हालचाल करायला पाहिजे, त्याची प्रगती व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी पहिलं दैवत ठेवलं ते कोदंडधारी राम. कोदंड म्हणजे धनुष्य, धनुष्यबाण घेतलेला राम त्यांनी समाजापुढे देव ठेवला. आणि दुसरा देव ठेवला तो मारुतीराय. म्हणून समर्थ स्थापित अनेक मारुती मंदिर आपल्याला दिसतात. मग असे प्रभू रामचंद्र हे किती चांगले आहेत म्हणून ते आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये सांगतायत. राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा असं म्हणतात ते. गावा म्हणजे काय? गाणं गा. मग त्या रामाचं गाणं गायचं म्हणजेच त्याची स्तुती पण करायची बरं. मग आपण अनेक देवांची स्तोत्र म्हणतो की नाही. गणपतीचं स्तोत्र कुठलं आहे ग? अथर्वशीर्ष. देवीचं कुठलं आहे? महिषासुरवर्दिनी किंवा श्री सूक्त आहे, दुर्गा स्तोत्र आहे. तसं रामाचं कुठलं स्तोत्र आहे? पण आपण त्याला स्तोत्र म्हणतो का रामरक्षा म्हणतो? रामरक्षा म्हणतो. का बरं? कारण ती आपलं रक्षण करत असते. म्हणून इतर कुठल्याही देवांच्या स्तवनाला स्तोत्र म्हणतात, पण रामाचं जे आपण स्तवन करतो त्याला रक्षा, रामरक्षा असं म्हटलं जातं. कारण राम हा आपलं रक्षण करत असतो. म्हणून अशा रामाचे तुम्ही गुण गा. पण रामामध्ये अनेक गुण होते. आपल्यामध्ये गुण आणि दोष दोन्ही असतात, हो की नाही. काही जणी हुशार असतात, पण काही जणी कधीतरी रागवणाऱ्या पण असतात, हो की नाही. कधी कोणी भांडणाऱ्या पण असतात. तुम्ही सगळे एकत्र राहता, हसायला येतंय कोणाकोणाला. तर रामामध्ये दोषच नव्हते, सगळे गुणच होते. मग रामामध्ये कुठले गुण होते? तर पहिला गुण होता मातृपितृभक्ती. आई वडिलांचं कायम ऐकायचं, असं रामाने आपल्या आयुष्यभर केलेलं आहे. म्हणजे वडिलांनी आदल्या दिवशी सांगितलंय की उद्या तुला राज्याभिषेक होणार, पण सकाळी काही माता सांगते की तुला 14 वर्ष वनवासात जावं लागणार. पण तरी सुद्धा आई वडिलांची इच्छा आहे ना, म्हणून राम गेले. असं बोलले का काल तुम्ही मला असं वचन दिलं होतं आणि आता आज मला वनवासात पाठवता, असं नाही ना म्हटलं. म्हणजे मातृपितृभक्ती. तसंच राम एकवचनी होता. ज्याला जे सांगितलं ते त्यांनी पालन केलेलं आहे, विसरून गेलेला नाही. म्हणजे सुग्रीवाला त्यांनी सांगितलं होतं की नाही की तुझ्या बायकोचं तुला बायको परत आणून देईन, त्यासाठी वालीचा मी वध करीन. तुझ्या भावाने तुझ्यावर अन्याय केलाय तर तुला मी न्याय मिळवून देईन. मग रामाने कसं वागला का राम? सुग्रीवाला मदत केलेली आहे, म्हणून सुग्रीव हा सखा, त्याचा मित्र झाला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रामाचे गुण दिसतात. किती रामाचे गुण होते? खूप होते. आपण त्यातले थोडे बघायचे. त्याच्यानंतर तो एकपत्नी होता. म्हणजे एकाच बायकोबरोबर त्यांनी लग्न केलंय. आपल्याला भगवान श्रीकृष्ण माहिती आहे, त्यांनी किती पत्नी केल्या होत्या? 16,108. पण प्रभू रामचंद्रांनी एकच पत्नी. काय तिचं नाव? सीता. म्हणजे ज्या वेळेला शेवटी अश्वमेध यज्ञ करायचं ठरलं त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की रामा, आता जानकीला त्याग करून तुझे 8-10 वर्ष होत आले, तू तर पुन्हा विवाह कर. कारण विवाह बायको सकट यज्ञाला बसायचं असतं. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात मी दुसरं लग्न करणार नाही, नाहीतर मी यज्ञच करणार नाही, तुम्ही लक्ष्मणाला बसवा. पण आपण जो नियम केला एकपत्नीत्वाचा तो त्यांनी राखलेला आहे. प्रभू रामचंद्र गोड बोलायचे बरं का. आपण आता सगळ्यांनी काय करतोय, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतोय ना. मग आपण तेवढ्यापुरतच गोड बोलतो. आपण कायमस्वरूपी गोड बोलतो का? जरा आपल्या जागेवर कोणी बसलं की आपल्याला राग येतो, मग तिला आपण रागावून बोलतो. पण असं राम कधी करत नाही. म्हणजे एकदा काय झालं की सीता स्वयंवराची तुम्हाला गोष्ट माहितीये. मग तेव्हा लक्ष्मण आणि राम हे विश्वामित्रांबरोबर मिथिलेला गेलेले.
आणि मग ज्या वेळेला ते शिवधनुष्य कोणालाच उचले ना, तेव्हा जानकीचे वडील जनक त्यांनी काय विचारलं की कोणी तिथे क्षत्रिय नाही का की हे धनुष्याला प्रत्यंचा लावू शकेल. मग आता रागावणारा होता लक्ष्मण, कारण तो शेषाचा अवतार होता, त्यामुळे पटकन त्याला राग यायचा आणि म्हणून तो उठायला लागला. पण राम त्यांना म्हणतात की आपण उठायचं नाही, आपण कोणाबरोबर आलोय, विश्वामित्रांबरोबर आलो आणि त्यांनी आज्ञा दिली तरच आपण हे तू हे धनुष्य तोडू शकतोस याची मला खात्री आहे. पण त्याला गोड बोलून सांगितलंय. लक्ष्मणावर राम रागवले नाहीये. असे गोड बोलणारे राम होते, मैत्री राखणारे राम होते, त्याग करणारे राम होते. बघा, ज्या वेळेला एका धोब्याने सांगितलं की रावणाकडे घेतलेली राहिलेली सीता रामाने घेतलीच कशी आपल्याजवळ, असं म्हटल्यानंतर सीतेचा त्याग केलाय त्यांनी. म्हणजे सामान्यातल्या सामान्य एका आपल्या राज्यातल्या माणसाचं मन सुद्धा त्यांनी राखलेलं आहे. आणि त्यांनी आपली आवडती पत्नी वाल्मिकींच्या ऋषींच्या आश्रमाच्या जवळ लक्ष्मणाला सोडून यायला सांगितलं. म्हणजे सगळ्यांचं ऐकायचं असतं, राजाने काय करायचं असतं हे आपल्याला राम शिकवतो. असे अनेक गुण आहेत त्याच्याजवळ, म्हणून त्याचं स्तवन करायचंय. मग जसा राम श्रेष्ठ आहे की नाही, तसं त्याचं नाम सुद्धा श्रेष्ठ आहे बरं का. म्हणून सगळेजण आता जय श्रीराम असं म्हणतात की नाही, किंवा काही जण हल्ली म्हणतात की तिळगुळ घ्या राम राम बोला असं पण म्हणतात आता. हो की सगळ्यांना आपल्याला उत्साह आलेला आहे, कारण 500 वर्षांनी आपल्या रामाचं भव्य असं मंदिर आज अयोध्येला होतंय. मग असा हा जो राम आहे त्याचं नामस्मरण सुद्धा छान आहे, किंवा त्याच्यापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे. म्हणून रामाची पूजा करावीच, पण रामाचं नाम सुद्धा घ्यावं. मग हे नाम कसं होतं, तर ज्यावेळी लंकेमध्ये रामाला सीतामाईंची सुटका करण्यासाठी जायचं होतं आणि मध्ये मोठा समुद्र होता, मग एवढे वानर जाणार कसे, म्हणून त्यांनी सागराला प्रार्थना केली की मला तू रस्ता दे. पण सागराने काही नीट ऐकलं नाही, कारण साधं सोपं सांगितलं तर कोणी पटकन ऐकत नाही. म्हणून समुद्रावर त्यांनी बाण रोखला आणि तेव्हा समुद्र प्रकट झालाय. आणि त्यांनी सांगितलं की तुझं नाम लिहून दगडावर जर लिहिलं तर सागरामध्ये ते दगड सुद्धा तरतील, असं त्यांनी सांगितलंय. आणि खरोखरच नामस्मरण लिहिलंय, श्रीराम श्रीराम दगडावर लिहिलं आणि ते दगड पाण्यामध्ये तरंगायला लागले. मग प्रभू रामचंद्रांना पण वाटलं आपण पण एक दगड सोडावा, आपणच सोडतोय तर श्रीराम कशाला लिहायचं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी तसाच दगड टाकला बरं का. पण तो दगड काय झाला, बुडला. परत दुसरा दगड त्यांनी टाकलाय, तो पण बुडला. आणि मग रामांना असं वाटलं की आपल्या नावाने दगड तरतायत, पण आपण टाकलेला दगड तरत नाहीये. मग आता ही आपली झालेली फजिती कोणी बघताय की काय. आपण पडलो की आपल्याला पडल्याचं दुःख नसतं, पण आपल्याला कोणी पडताना बघितलंय का हे आपल्याला जास्त वाईट वाटतं, म्हणून आपण इकडे तिकडे बघत असतो. तसं प्रभू रामचंद्रांनी बघितलं तर मागे कोण उभे होते, हनुमंतराय उभे होते. आणि मग रामानी हनुमंताला विचारलं, हनुमंता कधी आलास तू. मग हनुमंतानी हसून उत्तर दिले, जेव्हा पहिला दगड बुडला ना तेव्हाच मी आलोय बरं का. आणि मग आपल्या स्वामीला प्रभू रामचंद्रांना मारुतीने काय सांगितलं की तुम्ही ज्याला सोडाल तो कसा बरं तरंगेल. म्हणजे नामस्मरण ही श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अशाच नामाचं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, माहितीये का तुम्हाला ही गोष्ट. समुद्र मंथन म्हणजे देव आणि दानव राक्षस यांनी मेरू पर्वताची रवी करून क्षीरसागरामध्ये आपण ताप कसं करतो तसं त्यांनी मंथन केलं आणि त्यातून विष निघालं बरं का. आणि ते विष तर घेणार कोण, कारण अमृत मिळवण्यासाठी हे सगळेजण मंथन करत होते. आणि मग काय झालं, तर विष तर निघालंय. मग
विष घेणार कोण? कारण सगळ्या पृथ्वीचा ऱ्हास होईल, सगळी पृथ्वी इतकं ते जहाल असं विष होतं. म्हणून महादेवांना त्यांनी सांगितलं की आपण हे हलाहल जे आहे ते प्राशन करा. मग त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी ते प्राशन केले. मग काय झालं? पण शंकर भगवान सुद्धा प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, त्यामुळे त्यांच्या हृदयात प्रभू रामचंद्र बसलेले होते आणि ते विष म्हणून खाली जाईना आणि वर पण येता येईना. का? तर मुखामध्ये श्रीराम 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 असं म्हणत होते, त्यामुळे ते विष कुठे राहिलं? त्यांच्या गळ्यामध्येच राहिलं. आणि म्हणून शंकरांचं नाव काय पडलं? नीलकंठ. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नावाचा एवढा प्रभाव आहे. म्हणून एकदा आपण सगळ्यांनी मोठ्यांना म्हणूया, जय श्रीराम जय श्रीराम. असे हे श्रीराम प्रभू आहेत, म्हणून त्यांचे आपण गुण घ्यायचे. म्हणून राम गावा असं ते म्हणतायत समर्थ. मग पुढे काय म्हणतायत? राम घ्यावा, म्हणजे त्याचं ध्यान करा. प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार होते, आपल्याला माहितीये का सगळ्यांना तुम्हाला? पण ते मानव रूपामध्ये जन्माला आले. मग प्रभू रामचंद्रांनी एक तरी चमत्कार केलाय का? माणसासारखं वागलेले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. म्हणून श्रीरामांचं नाव घेताना त्या श्रीरामांची मूर्ती आपल्या हृदयामध्ये आपण घेतली पाहिजे. किती श्रीरामांचं नाव श्रेष्ठ आहे. म्हणून मोरोपंत एका आर्येमध्ये म्हणतात, आहेत मंत्र पुष्कळ आहेत मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र तेरा हो. मंत्रात मंत्र एकची मंत्रात मंत्र एकची श्रीपासुनी वर्ण जात तेरा हरे हरे अशा तऱ्हेने सगळे जरी मंत्र असतील, ओम नमः शिवाय हा शंकरांचा मंत्र आहे, ओम गं गणपतये नमः हा गणपतीचा मंत्र आहे, तसे प्रभू रामचंद्रांचा मंत्र हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. तुम्ही सगळेजण रामरक्षा पाठ आहे तुमची? आहे सगळ्यांची पाठ? कोण कोण म्हणतं? का सगळ्या बरोबर म्हणतात? मग या रामरक्षेमध्ये एक कवच सांगितलंय बरं का. शिरोमेराघव पातू भालम दशरथात्मजः हे जे आहे तर त्या मस्तकापासून पायापर्यंत प्रत्येक आमच्या अवयवाचं रक्षण तू कर, असं रामाला आपण प्रार्थना करायची असते. म्हणून ज्या ज्या वेळेला तुमच्या कोणाचा वाढदिवसाला तुम्हाला ताई ओवाळत असतील की नाही, औक्षण करत असतील, त्यावेळेला शिरोमेराघव पातू इथपासनं सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवे इथपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे आमचा वाढदिवस आहे तर आमच्या ह्या सगळ्या देहातल्या अवयवांचं तू रक्षण कर, असं त्याला प्रार्थना करायची. इतकं हे रामनाम श्रेष्ठ सांगितलंय. म्हणून त्याचं ध्यान आपण करायचंय. आणि राम घ्यावा राम घ्यावा राम जीवीचा विसावा. विसावा म्हणजे विश्रांती. आपल्याला शरीराला विश्रांती हवी असते बरं का, पण विसावा कशाला हवा असतो? तर मनाला हवा असतो. म्हणून मनाला जर विश्रांती हवी असेल तर आपण राम असं म्हटलं की आपल्याला मनाला बरं वाटतं बघा. म्हणून आम्ही मोठ्या मोठ्या, तुमची आई असेल, मावशी असेल, आजी असेल, खूप काम केलं की आम्ही काय म्हणतो? थकले रे रामराया. तेव्हा आपण कृष्णाचं नाव घेत नाही, कारण रमवी मनास म्हणून राम असे ज्येष्ठ नाम पुत्राचे, असं वशिष्ठांनी सांगितलंय. म्हणून वशिष्ठांनी राम हे नाव रामाचं ठेवलंय की जो सगळ्यांना रमवतो, सगळ्यांची जी मनाला विश्रांती हवी ती ते देतो. म्हणून राम हा आपल्याला
नामस्मरण त्याचं करायचंय, त्याचे गुण गायचे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की मनाच्या श्लोकांमध्ये, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैतरे राम आधी मनावा. प्रभाते मनी, प्रभात म्हणजे काय? सकाळ. सकाळचा राम प्रहर आपण म्हणतो की नाही. सकाळी 5:30 वाजल्यापासून 7:30 पर्यंत राम प्रहर असतो. म्हणून आपण सगळेजण त्यावेळी फ्रेश असतो बघा, कारण आपली झोप झालेली असते, हो की नाही. सकाळी आपल्याला एकदम फ्रेश वाटतं की नाही, कारण तो राम प्रहर आहे. जिथे राम आहे तिथे आनंद आहे. म्हणून असा राम प्रहर. म्हणून सकाळी सकाळी आपण जर श्रीरामाचं नाव घेतलं की बघा, एखादं तुम्ही गाणं रेडिओवर ऐकलं आणि मग तेच दिवसभर आपल्या मनामध्ये आपण गुणगुणत राहतो. मग तसं जर रामाचं आपण नामस्मरण केलं, नाम घेतलं, श्रीराम जयराम म्हटलं, तर आपण दिवसभर त्याचं चिंतन करू की नाही. म्हणजेच म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि समर्थांना काय सांगायचं माहिती का, दिवसाची फक्त सकाळ नाही बरं का, आयुष्याची सुद्धा सकाळ त्यांना म्हणायची आहे. मग आयुष्याची सकाळ म्हणजे काय? तुमचं आता लहान वय आहे की नाही, की तुमच्या आयुष्याची पहाट आहे, सकाळ आहे. म्हणजे लहानपणापासून श्रीरामाचं नाव घ्या असं समर्थांना सांगायचं आहे. अजून आपल्याकडे राम दिवसभर आपल्या मनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आपल्याकडे शब्द वापरले जातात. पूर्वीच्या काळी आपण एकमेकांना भेटलो की आता आपण हाय, हॅलो असं म्हणतो. पण पूर्वी सगळे आपले आजोबा वगैरे काय म्हणायचे? राम राम, राम राम. आपण समितीमध्ये सुद्धा राम राम पाहुणा असा खेळ खेळतो की नाही, खेळता ना तुम्ही. म्हणजेच जेणेकरून प्रत्येकाच्या तोंडातून, मुखातून रामाचं नाव यावं अशी आपली दिनचर्या होती. पूर्वीच्या काळी जात्यावरती बायका दळायच्या, पूर्वी गिरण्या नव्हत्या. मग जात्यावर बसलं की त्या ओवी म्हणायच्या. मग काय ओवी म्हणायच्या? रामाच्या पारामंदी घास भरीते मोत्याचा, सूर घुमतो जात्याचा घरोघरी. छान वाटतं की नाही सकाळी सकाळी ऐकायला. म्हणजेच रामाचं नाव जे आहे ते आपल्याला ऐकायला छान वाटतं. मग त्यानंतर समजा 2 मैत्रिणी भेटले आणि एकीला अगदी खूप खोकला झालाय, सर्दी झाली, किती औषधं घेतली तरी बरंच होत नाही. मग कोणतरी एखादी मावशी कोणाला सांगते, अगं मी तुला औषध सांगते, अगदी रामबाण उपाय आहे. म्हणजे काय? तो अगदी हमखास लागू पडेल असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा त्याला रामबाण उपाय असं म्हटलं जातं. किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही, काही त्यात राम नाही असं पण आपण म्हणतो. किंवा शेवटच्या वेळी सुद्धा माणसाला नेतात तेव्हा बाकी सगळे म्हणत असतात बरं का, राम नाम सत्य है. म्हणजे जन्मापासून शेवटपर्यंत हे राम नाम आपल्याला सोबत करत असत. एक मुलगी होती बरं का तुमच्यासारखी लहान, आणि आजीची रामरक्षा कायम ऐकायची. तिची पाठ नव्हती, पण ज्यावेळी ती मोठी झाली आणि परदेशामध्ये शिकायला गेली, मग ती शिकता शिकता एक दिवस असं झालं की क्लास खूप उशिरा झाला आणि रात्र झाली. एकटीला खूप भीती वाटायला लागली आणि तेवढ्यात 2-4 माणसं अशी गुंड आल्यासारखी वाटली. आता तिला खूपच भीती वाटायला लागली. मग तिने काय केलं, एकदम तिला आजी म्हणायची तो श्लोक थोडा थोडा आठवायला लागला. आतसज्ज धनुषा हा श्लोक तिला एवढाच आठवत होता, पण ती तो सारखा म्हणत नाही. मग ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे की जेव्हा मी संकटात असेल त्यावेळी तू माझं रक्षण कर असं रामाला ते रामरक्षेमध्ये सांगायचं. मग तिने हा एवढूसाच 2 शब्द म्हटले, पण राम तिथे कसा आला तिला दिसत नव्हतं. पण जे 2-4 गुंड आले होते ना त्यांना तिच्या बाजूला 2-4 शिपाई दिसायला लागले. मग आपण सुद्धा एखाद्या चांगल्या कामाला निघालो तर आपण सुद्धा परीक्षेला निघताना हा जो मंत्र म्हटला तर आपल्याला सुद्धा त्यावेळी आठवतं बरं का. तुम्ही लक्षात ठेवा आणि परीक्षेला त्याचा अनुभव घ्या.
मग असं हे रामनाम खूप छान आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते कल्याणाचं कल्याण आहे. कल्याण स्टेशन तुम्हाला माहितीये ना, डोंबिवली कल्याण, ते कल्याण नाही बरं का. कल्याण म्हणजे खूप छान चांगली गोष्ट होणं, त्याला कल्याण असं म्हटलं जातं. म्हणजे चांगल्याचं चांगलं काय असेल तर रघुरायाचे गुणगान. म्हणून राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन, राम गुण सुमिरन रतन, मनुजता कर विभूषित, मनुजता कर विभूषित, मनुजता सन्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए. म्हणून सतत आपण रामाला आठवायचे. समजा आपल्याला एखादं संकट आलं, मग ह्या वेळी राम कसा वागला असता असं जर आपण विचार केला तर आपल्याला तो बुद्धी देतो आणि आपल्याकडून चांगलं वागून घेतो. बघा, दोन भाऊ असतील आणि चांगले वागत असतील, चांगले म्हणजे हल्ली आपल्याला भावाभावामध्ये भांडणं दिसतात संपत्तीवरून, हो ना. वडील आणि काका भांडतायत, मला इतकंच दिलं, मला सम वाटा दिला नाही. पण राम लक्ष्मण असे होते का? भरत शत्रुघ्न एकमेकांशी भांडत होते का? नाही. म्हणून जर दोन भाऊ चांगले वागत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? राम लक्ष्मणाची जोडी आहे अगदी. तेव्हा तिथे कृष्ण बलराम म्हणतो का आपण? नाही, राम लक्ष्मणाची जोडी म्हणतो. मग जसं राम हा आपल्या मातृभूमीवर प्रेम करणारा सुद्धा होता. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि दरीयसी. म्हणजे रामाला खरं किष्किंधा राज्य मिळालं होतं, पण ते त्याने कुणाला दिलं? ज्याचं त्याला देऊन टाकलं. म्हणजे मी जिंकलोय म्हणून मीच घेईन, मीच त्याचा राजा होईन असं म्हणालाय का? किंवा राम आपल्या मनाला पण फसवत नाही बरं का. जरी काही मातेने वनवासात पाठवलंय, पण काही माता वनवासामध्ये बघायला आली होती का की राम खरंच वनवासामध्ये कंदमुळं खातोय का, गवताच्या गाडीवर निसतोय का, हे बघायला आली होती का? नाही. पण राम आपल्या मनाशी सुद्धा सच्चा होता. दुसऱ्या राज्यामध्ये प्रवेश करायचा नाही म्हणून लक्ष्मणाला त्यांनी किष्किंधेचा राज्याभिषेक सुग्रीवावर करायला सांगितलं. तसंच लंकेला सुद्धा ज्यावेळी लंका जिंकली त्यावेळी विभीषणाला राज्याभिषेक लक्ष्मणाला करायला सांगितलं. मला वनवासात आहे त्यामुळे मी दुसऱ्या राज्यात सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला एखादं आपण सांगितलं एखाद्याने की तू हे करू नकोस, पण आपण बघत नाही ना कोणी आपल्याला, मग करूया असं आपण करायचं नाही. राम कसा वागला होता तसं आपण वागायचा प्रयत्न करायचा. म्हणून मंगळाचे जे मंगल राम कौसल्याचा बाळ. म्हणून कौसल्या माता सुद्धा मोठी झाली रामामुळे. म्हणजे आपण असं वागायचं की आपल्या आईला आपलं भूषण वाटलं पाहिजे, आपला अभिमान वाटला पाहिजे. मग राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी. कैवल्य म्हणजे काय? तर मोक्ष. म्हणजे आपण मृत्यू पावल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळणं किंवा भगवंताजवळ आपण राहायला जाणं, त्याला कैवल्य असं म्हटलं जातं. त्याला सायुज्य मुक्ती असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे सायुज्य मुक्ती देणारा प्रभू रामचंद्र आहे. म्हणून नाथ महाराज सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात, श्रीराम श्रीराम वाचे भजतार, श्रीराम श्रीराम वाचे भजतार, तेही सायुज्यतार आता नाही, तेही सायुज्यतार
श्रीराम असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. म्हणून श्रीराम श्रीराम सतत म्हणालो. आम्ही गोंदवलेला जातो की नाही, तेव्हा गोंदवलेकर महाराजांच्या इथे जेवायच्या आधी किंवा येता जाता सुद्धा सगळे सेवेकरी किंवा सगळे भक्तगण जय श्रीराम जय श्रीराम, म्हणजे तिकडनं आलं की तेच आपल्या मनामध्ये राहतं आणि मग तेच आपण म्हटलं जातं. म्हणून श्रीराम श्रीराम श्रीराम. तुम्ही आता काही जणांना माहिती की नाही टॅटू काढतात, माहितीये ना, गोंधळून घेतात. तसं आमच्या गोंदवलेकर महाराजांनी श्रीरामाचं नाव आपल्या मनावर गोंधळून घेतलंय बरं का. ते दिसत नाही म्हणून तर गोंदवले असं त्यांच्या गावाचं नाव आहे. असा हा श्रीराम हा कैवल्य देतो, म्हणजे सायुज्य मुक्ती देतो. पण श्रीराम म्हणायला सोपं आहे की नाही? हो, श्रीराम सुद्धा कठीण आहे. राम म्हणायला सोपं आहे की नाही? म्हणा बघ, राम छान वाटतं ना. मग ह्या राम म्हणण्यामध्ये सुद्धा आपल्याला किती मिळतं बघा बरं का. एक छोटासा 2 अक्षरी शब्द आहे, पण र ह्या अक्षरामध्ये अग्निबीज सांगितलेलं आहे. आणि मग अग्नी जसा सोन्याला आपण अग्नीमध्ये घातलं की कसा ते झळझळतं, ते छान चमकतं की नाही, तसं आपल्या मनामध्ये जो मन असतो, जे वाईट विचार असतात, द्वेष असतो, मत्सर असतो, तो सगळं काढून टाकण्याचं काम हे र अक्षर करतो. त्याला आपण आ दिला म्हणजे रच राग होतो. मग त्या आकारामध्ये सुद्धा सूर्य बीज सांगितलंय. मग सूर्य बीज म्हणजे काय? सूर्य आपण कशाला म्हणतो? जो आपल्याला प्रकाश देतो, तेज देतो, ज्ञान देतो, म्हणून त्याला आपण सूर्य म्हणतो. मग सूर्यामुळे आपल्याला जसा प्रकाश मिळतो तसा रा या शब्दामुळे आपल्याला हे ज्ञान मिळतं. आणि मग हे अक्षर आहे त्याच्यामध्ये चांद्र बीज आहे. चंद्र कसा शीतल असतो की नाही, चंद्राकडे आपण बघू शकतो, सूर्याकडे बघू शकतो का? लगेच आपले डोळे किलकिले होतात. पण चंद्रामध्ये चंद्रबीज आहे ना, ते आहे ते आपल्याला भक्ती देतं बरं का. म्हणजेच आपल्या मनाला शांती देतं. म्हणजे राम ही 2 अक्षरं जरी म्हटली तरी बघा आपल्याला वैराग्य मिळतं, ज्ञान मिळतं आणि भक्ती मिळते. एवढं एका नामाच्या या शब्दामध्ये मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात की बहु चांगले नाम या राघवाचे, अति स्वल्प सोपे. हे अत्यंत सोपं आहे, सुलभ आहे, फुकट आहे. त्याला पैसे पडतात का? नाही ना. राम म्हटलं बाबा 2 रुपये द्या असं म्हणतं का कोणी? म्हणजेच हे सोपं पण आहे, सुलभ आहे, सगळ्यांना घेता येण्यासारखं आहे. असं हे रामनाम तुम्ही घ्या, असं आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगताय. राम राम घ्या,
तुम्ही घेता का? म्हणजे मी सांगा मी सांगितलं की फक्त मणी ओढायचं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम. गाणे माळ झाल्यावर ते टाळ्या कशा वाजवतील त्या? आणि वेळ आहे अजून 12:30 आपल्याला हे करायचे ना, 12:20 ला. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम
एकदा आपण छोटस आता भजन करायचंय आणि मग मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. करूया घोष नामाचा सद्गुरू समर्थ रामदास हे सतत रामनामाचा प्रचार आणि प्रसार करत असत आणि मग गावोगावी त्यांना जायला लागायचं. प्रत्येक गावामध्ये गेले तरी 3 दिवसाच्या वरती कधी समर्थ तिथे राहिले नाही. मग ते कोणाच्या घरी राहायचे का? नाही, तर मारुती मंदिरात किंवा एखाद्या डोंगर माथ्यावरती राहायचे. असेच एकदा समर्थ विराटपूर नगरामध्ये आले आणि मग सगळ्यांना कळलं, कारण समर्थ कोणाचे गुरु होते? शिवराय, छत्रपती शिवरायांचे गुरु समर्थ रामदास. मग आमच्या राजाचा गुरु कसा आहे? आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण त्या डोंगर माथ्यावरती गेले आणि मग त्या विराटपूर नगरामध्ये एक धनगर राहत होता. धनगर काय करतात? मेंढपाळ असतात की नाही, मेंढ्या बकऱ्या हे चरायला नेतात आणि मग त्यांची लोकर काढून ते विकतात, असा त्यांचा व्यवसाय असतो. असा हा एक धनगर त्या विराटपूर नगरामध्ये राहत होता. तो त्यांच्या खंडोबाचा अत्यंत असा भक्त होता. जसे प्रभू रामचंद्रांचे रामदास होते तसे खंडोबाचा हा निस्सीम भक्त होता. मग सकाळी लवकर उठायचा, आपली पूजा अर्चा करायचा. मग त्याची बायको जी काही शिदोरी बांधून देईल तो शिदोरी घेऊन सगळ्या मेंढ्या चारायला जायचा. आज तो नेहमीप्रमाणे त्या डोंगर माथ्यावरती येतो, पण आज त्याला तिथे खूप गर्दी दिसते, खूप मोठी ओळ दिसते. त्याला कळत नाही की काय झालं बाबा, का बरं एवढी लोक इथे आले? आज तर कुठला सण नाही, उत्सव नाही. मग शत्रूंनी तर हल्ला केलाय का म्हणून सगळेजण आश्रयाला डोंगर माथ्यावर आलेत का, असं त्याला प्रश्न पडतो. मग एका ओळीमध्ये उभ्या राहिलेल्या गृहस्थांना तो विचारतो की का हो तुम्ही सगळेजण इथे थांबलाय? तेव्हा एक गृहस्थ त्याला उत्तर देतात, देतो तुझ्या मनचे ऐसे सद्गुरु शिवाजीरायाचे, आले तसा दुर्दर्शन घेण्या मुश्किल होय भक्तरायाचे. अरे तुला माहिती नाही का, आपल्या शिवाजी राजाचे गुरु आले आणि त्यांच्या
आईच्या दर्शनासाठी आम्ही सगळेजण ओळीमध्ये उभे राहिले आणि ते नुसते दर्शन नाही देते, ज्याला जे हवं ना ते देत आहे. म्हणजे कोणाला जमीन हवी आहे का थोडीशी, मग 2 एकर जमीन घ्या. कोणाला सोनं हवंय का, कोणाला झोपडी राहायला नाहीये त्याला झोपडी हवी का, असं ज्याला जे हवंय ना ते देत आहेत. म्हणून गरीब श्रीमंत सगळे आपल्या ओळीमध्ये उभे आहेत. मग या धनगराला वाटतं एवढे आपल्या राजाचे गुरु इथे आले, मग आपण पण त्यांचं दर्शन घेऊया. आणि मग त्याला माहिती होतं की गुरुकडे जाताना, देवाकडे जाताना, राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. आपण कोणाकडे गेलं तरी खाऊन येतो की नाही त्या घरातल्या लहान मुलांना, तसं या राजाच्या गुरूंना आपल्याला काहीतरी न्यायला पाहिजे. मग त्याने काय केलं, आता रानमेवा तोडून आणलाय. हा सुद्धा खाऊ असतो, फक्त चॉकलेट, गोळ्या, बिस्किट फक्त खाऊ नसतो बरं का. पण हल्ली जे कोणी कोणाकडे जातं ना मोठ्या मोठ्या कॅडबऱ्या घेऊन जातात. खरं दातांना चांगल्या असतात का त्या? लहान मुलांनी खूप खाल्लं की हल्ली सगळ्या मुलांच्या चांगल्या धरलेल्या आहेत. माझ्या नातवंडांच्या पण आहेत म्हणून मी सांगते. पण हा रानमेवा म्हणजे चिंचा, बोर, आवळे असं आपल्या फाटक्या उपरण्यामध्ये बांधल्या आणि तो ओळीमध्ये उभा राहिला. आता कोणाला मध्ये घुसायची सवय असते, हो की नाही? अगं मला घाई आहे ग, जरा मला पटकन जाऊ दे तर तुझ्या बरोबर मी येते, असं बऱ्याच जणांना सवय असते. पण हा आपला इमानदारीमध्ये ओळीत उभा राहिला आणि मग त्याचा नंबर आला आणि तो समर्थांच्या जवळ गेलाय. ते सगळं पुढे ठेवलंय आणि त्यांना मनोभावे नमस्कार केलाय. असं जसं सगळ्यांना विचारत होते समर्थ, तसं त्या धनगराला पण विचारलं बरं का, तुला काय हवंय? तो म्हणतो मला काय दिलं, खंडोबाच्या कृपेनं कारभारीलाही झाक आहे बघा, पोरं बाळ आहे ती, सगळं झाक चाललंय. पण मनात एक विचार येतो, पण तुम्ही म्हणताय म्हणून एक गोष्ट तुमच्याकडे मागू का, असं तो समर्थांना म्हणतो. समर्थ म्हणतात माग. मग तो काय म्हणतो, चला 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 तुम्ही रामदास चला एक पार, तुम पाहून मानो खुशी पार, पायाच मेरा पार दुकड़ा संसार, दुकड़ा संसार, बघाने तो अनाधी बसला पाया पर, बघाने तो अनाधी बसला पाया पर, भोजनाला गोड आणि पोळी, भाज्या 2-4, भाज्या 2-4, कामशाही सगळी जावर एकडे कर. तो म्हणतोय माझ्या घरी तुम्ही याल का? जसं तुमचं दर्शन मला झालं तसं माझ्या बायको मुलांना होईल का? पण महाराज माझ्याकडे काही शिवरायांसारखी मेणा पालखी तुम्हाला न्यायला नाहीये बरं. मी अत्यंत गरीब आहे, पण मी तुम्हाला माझ्या खांद्यावर बसून नेईन, अगदी अलगद, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि घरी गेल्यानंतर समर्थ हो म्हणाले, कारण देतो आपल्या मनचे, जे कोणी मागेल त्याला ते द्यायचंय. म्हणून समर्थ त्याच्या पाठीवर बसले. याने आपल्या झोपडीमध्ये त्यांना आणलंय. आणि मग तो म्हणतोय आज आपल्याकडे मोठे संत आले, आपल्या राजाचे गुरु आले, त्यांना पटकन काहीतरी जेवायला कर. मग ती काय करते, गुळ आणि पोळी, गुळाची पोळी नाही बरं का, पूर्वी गुळ हा सुद्धा पक्वान्न होतं. आणि मग परसामध्ये ज्या 2-4 भाज्या लावल्या त्या भाज्या केल्या आणि आनंदाने त्यांचं स्वागत करून त्यांना भरपूर असं जेवायला वाढलं. मग त्यांच्या हातावर पाणी घातले जेवण झाल्यानंतर. सुपारी नव्हती, मग मुखशुद्धीसाठी तुळशी पत्र ठेवलंय. त्याला अगदी खूप आनंद झाला होता की साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा.
पण त्यांना एक वाईट वाटायला लागलं की आज आपल्याकडे एवढे मोठे संत आले पण आपल्याला त्यांना द्यायला काहीच नाहीये, एक सुद्धा वस्तू आपल्या घरामध्ये नाही. मग समर्थ म्हणतात काय झालं, असा तू उदास का? म्हणून तो म्हणतोय मला जायाला जवळी नसे काही, मला जायाला जवळी नसे काही, नको चिंता झाली कधी काही, नको आम्हा तुझे भरणारे, तुझे बनहे तुझे बनहे आम्हास गंगा म्हणतो मला द्यायला काही नाही हो तुम्हाला. तेव्हा समर्थ म्हणतात अरे कशाला, मी एवढा असा हा फकीर कुठे कुठे जातो, मला ना घर न दार, मला काय करायचे ते धन पैसा. पण तुला एक सांगू, तुझ्याजवळ एक वस्तू आहे बरं का, रंजनाला समजत ती माझ्याजवळ आहे आणि समर्थांना माहिती आणि मला माहिती नाही. मग समर्थ म्हणतात तुझं मन आहे की नाही तुझ्याजवळ, ते तू मला दे. मग अत्यंत आनंद झाला की आपल्याला समर्थांना काहीतरी देता येणार आहे. मग त्याला एखादी वस्तू द्यायची म्हणजे पाणी सोडायचं असतं हे माहिती होतं बरं का त्याला, तंत्र माहिती होतं, मंत्र माहिती नव्हता. म्हणून पटकन आत गेलाय, वाटी चमचा आणलाय, ताटली आणलीय आणि समर्थांनाच म्हणतोय चला पटकन पटकन मंत्र म्हणा बरं. देतो देतो समर्था खुशीनं मननी आपुला, देतो देतो समर्था खुशीनं मननी आपुला, उरता भरून पाणी देतो सोडून शाही, उरता भरून पाणी देतो सोडून शाही, बोला बिगी बिगी मंतर, बोला बिगी बिगी मंतर, देतो देतो समर्था खुशीनं मननी आपुला. खंडोबाची शपथ पुन्हा नाही मागत, खंडोबाची शपथ पुन्हा नाही मागत, तुम्हा दिलेलं मन मी आपुलं, तुम्हा दिलेलं मन मी आपुलं, देतो देतो समर्था खुशीनं मननी आपुलं, देतो देतो समर्था खुशीनं मननी आपुलं. चला पटपट पटपट मंत्र म्हणा, हे मी तुम्हाला आता मन दिलं म्हणून हातावरनं पाणी सोडतोय. समर्थांना सांगतोय मी तुम्हाला मन दिलंय तर मी माझं मन पुन्हा मागणार नाही. आपण जे दान देतो ते पुन्हा मागतो का? नाही. झालं, मनाला अत्यंत आनंद झालाय की आपल्याला समर्थांना काहीतरी देता आलंय. मग आता समर्थांना डोंगर माथ्यावर परत सोडायला निघालाय, पाठवणी घेतलंय आणि डोंगर माथ्यावर दिलंय. समर्थांना तिथे सोडलंय, त्यांना नमस्कार केला आणि निघाला. पण निघाल्यावर मनात आलंय आपण मन समर्थांना दिलंय, त्यामुळे समर्थांनी सांगितल्याशिवाय कसं काय निघायचं म्हणून खाली बसला. पण समर्थांनी खाली बसतं असं कुठे सांगितलंय? परत उभा राहिला. पण उभं राहायला तरी कुठे सांगितलंय? परत खाली बसला. अहो उठा बशा चालू झाल्या आणि समर्थांनी ओळखलंय की नुसतं मन दिलं म्हणून दिलं नाहीये, तर खरोखर मन दिलंय. तो आपल्या मनाचं काही ऐकत नाहीये. म्हणजे ह्या मनावर असं जसं शेतकरी शेत करतो आणि मग बीज पेरतो की नाही, तसं समर्थ म्हणतात की ह्याची मनोभूमी जी आहे ना ती खूप छान आता मशागत झाली आहे आणि त्याच्यामध्ये रामनामाचं बीज आपल्याला पेरायला हरकत नाहीये. आणि मग त्यांनी त्याला एका झाडाखाली बसायला सांगितलं. असे जाणून त्या दिला मंत्र राम, तयाच्या मध्ये पावला तोडी राम, कृपा हस्त ठेवी तया मस्तकाला, भवाची स्मृती गावी ती मनाला, सीताकांत स्मरण राम. अहो कृपा हस्त ठेवलाय आणि मंत्र दिलाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
राम जय राम जय राम असं म्हटलंय आणि ह्याची समाधी लागली. मुखाने नामस्मरण झालं. अहो 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 7 दिवस गेले. तसाच श्रीराम जयराम म्हणत बसलाय. आणि मग प्रभू रामचंद्रांना तो शब्द ऐकायला आले तर का आपला जग कोण बरं करताय, त्याला आपण दर्शन द्यायला जायला पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्र तिथे येतात. आता हा झाडाखाली डोळे मिटून बसलेला आहे. वाट म्हणतात, वाट वाट. आणि मग राम तिथे येतात, त्याला हाक मारतात की तू ज्याचा जप करतोस ना तो मी न बोलता घ्यायचंय. तो श्रीराम मी तुला दर्शन द्यायला आलोय म्हणून डोळे किलकिले करतोय. पण मनात येते समर्थांनी आपल्याला डोळे उघडू नको सांगितलेलं नाहीये, त्यामुळे डोळे उघडायचे नाही. म्हणून तो काय करतो, घट्ट डोळे मिटून घेतो. आता श्रीरामाचा आवाज पण ऐकायला नाही पाहिजे म्हणून कानामध्ये दोन्ही बोटं घालून बसतो. श्रीरामाला बोलायचं पण नाही श्रीरामाशी, कारण समर्थांची आज्ञा नाहीये म्हणून तो मौन धरून बसतो. आणि मग शेवटी काय होतं, प्रभू रामचंद्र कंटाळतात की आला ह्याला मी एवढा दर्शन द्यायला आलोय पण हा माझं दर्शनच घेत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र समर्थांकडे जात आहेत आणि म्हणतात काय तुझा तो शिष्य, मी एवढा दर्शन द्यायला आलो पण तो माझं दर्शन घ्यायला तयार नाही. मग समर्थ सगळी स्थिती जाणतात आणि म्हणतात की मी त्याला आज्ञा दिली नाही ना म्हणून तो तुझं दर्शन घेत नाही. म्हणून चला आपण त्याच्याकडे जाऊया. मग समर्थ रामाला एका झाडामागे उभं राहायला सांगतात आणि सांगतात मी सांगितलं ना की तुम्ही त्याला दर्शन द्या. आणि मग समर्थ त्याला उठवतात. समर्थांना पाया पडतो तो आणि समर्थांना तो म्हणतो अहो मगाशी एक कोणतरी पारधी आला होता, कारण प्रभू रामचंद्रांच्या खांद्यावरती धनुष्यबाण असतं की नाही, मग पारधी लोक सुद्धा धनुष्यबाण घेतात. मग समर्थ त्यांना सांगतात की अरे तो साधा सुद्धा पारधीवाला नव्हता, तू त्याला ओळखलं नाहीस, अरे तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र होते. आणि मग मात्र त्या धनगराला अत्यंत वाईट वाटायला लागतं की आपण ज्याचं नाम घेत होतो तो आला आणि आपण त्याचं दर्शनच घेतलं नाही. मग तो समर्थांना म्हणतोय तो राम तुम्ही मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवल्याशिवाय मी आता तुमचे पाय सोडणार नाही. आणि मग समर्थ झाडाकडे बघतायत, प्रभू रामचंद्रांना सांगतायत द्या आता दर्शन. आणि मग काय हो दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जयकात्मजा उदतो मारुतिर्यस्य तं वन्दे प्रत्यक्ष प्रभू भगवान तिथे प्रकट झाले. रामचंद्र, लक्ष्मण आहे, सीता आहे, मारुती राय असं दर्शन त्या धनगराला झालं. मग हे धनगराला दर्शन का झालं तर त्यांनी गुरूंना मन दिलं किंवा श्रीराम जयराम हा जप केला. मग जसं धनगराला दर्शन झालं तसं जर आपण नाम घेतलं, रामाचे गुण गायले, नुसते गायले नाही तर आपल्यामध्ये आत्मसात केले तर आपल्याला पण राम भेटेल की नाही, हो की नाही. मग असा राम जर आपल्याला भेटायला हवा असेल तर मूळ पद्यामध्ये जसं आपल्याला समर्थ सांगतात
वारीस झालेले आहेत. एक मी माझ्या बहिणीने गाणं केलंय आपल्या अयोध्येच्या मंदिरावरती. ते बंद करतेस जरा 2 मिनिट मला